भाजी पोळी बनवायचा कंटाळा आला किंवा पटकन काहीतरी खावंसं वाटतंय, चमचमीत हवं, तर हा आहे ना एक उत्तम पर्याय आहे. पूर्वीच्या काळी इवन आत्ताही खेडेपाड्यामध्ये हे बनवलं जातं. ही आहे कांदवणी. माझी आजी आवर्जून बनवायची. महिन्यातून एकदा हा बेत हमखास व्हायचा. गरमागरम खरपूस भाकरी आणि ही कांदवणी मला भातासोबत खायला आवडते. फटक्यात बनवून होते, जेमतेम हाताखालचं जिन्नस लागतात आणि अतिशय चमचमीत लागते. पटकन रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. जसं की तुम्हाला माहीत आहे, गेली 12 ते 13 वर्ष आपण अविरत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर असाच हा एक पदार्थ आहे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं ना की घरामध्ये भाज्या नसतात किंवा भाजी चिरून भाजी बनवायचा कंटाळा येतो. तर याची सोय ना आपल्या आधीच्या पिढीने आधीच केलेली आहे की भाजी नसल्यावर काय खायचं. तर आज अशीच एक रेसिपी किंवा एक पारंपरिक पदार्थ आपण बघतो ज्याचं नाव आहे कांदवणी. अतिशय जबरदस्त ही रेसिपी आहे. फटाफट बनवून तयार होते आणि मुख्य म्हणजे चमचमीत होते. म्हणजे असं वाटतही नाही की तुम्ही इतक्या फास्ट ही भाजी बनवली आहे. भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत. तर तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात ठेचलेला लसूण. 4-5 लसणाच्या पाकळ्या आहेत, त्या फक्त ठेचून घेतल्या. हा परतून घ्यायचा लसूण. लसूण हलकासा परतत आला की यामध्ये घालूयात कांदा. कांदा आहे ना खूप असा बारीक चिरायचा नाही आहे कांदवणीसाठी. हलकासा असा जाडजाड ठेवायचा आणि कांदाही परतून घ्यायचा. आणि कांदा जरा पटकन शिजावा यासाठी काय करते, मी यावर थोडंसं घालते मीठ, अगदी चिमूटभर. आणि मस्त सोनेरी रंगावर परतूया. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता इथे कांदा छान परतून झाला आहे, तुम्ही बघू शकाल. मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. सोनेरी रंगावर असा छान परतून झाला की आता यामध्ये घालूयात सुकं खिसलेलं खोबरं आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट 1 ते 2 चमचे. आणि हे परतून घेऊयात मिनिटभर. शेंगदाण्याचा कूट आणि खिसलेलं खोबरं छान असं यामध्ये परतून झालं की यामध्ये घालूयात मसाले. सो इथे मी घालते आपलाच मधुराज रेसिपीचा संडे मसाला. ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता. सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. नक्की एकदा ट्राय करा. माझ्या आवडीचा हा मसाला आहे संडे मसाला. संडे मसाला घातलं की बाकी काहीच घालायची गरज नाही आहे. धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला असलं काहीच घालायची गरज नाही आहे. आणि त्याचबरोबर आपलंच लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. हे करूयात मिक्स. तर मसाला छान असा एकजीव झाला तेलामध्ये. आहा, एकतर हे तर तुम्ही असंच खाऊ शकता. सुकी कांदवणी पण चवीला खूप छान लागते आणि टिकते. साधारण एक 4 ते 5 दिवस छान टिकते अशी सुकी कांदवणी. आता गॅस बंद केला ना, ही छान अशी कुरकुरीत होते आणि जबरदस्त लागते. मऊ भातासोबत चव छान लागते. पण सुकी नसेल खायची, तुम्हाला रसरशीत करायची असेल, आता यामध्ये मी घालते पाणी. याला मस्त उकळून घेऊया. काय खमंग सुवास दरवळतोय, काय सांगू तुम्हाला. भन्नाट दिसते. पण अशाच मस्त ना खूप सारे पारंपरिक पदार्थ मी पोस्ट केलेले आहेत, आणखी पोस्ट करणार आहेत. त्या पदार्थांचं जर नोटिफिकेशन तुम्हाला हवं असेल आणि हा पदार्थ मिस नसेल करायचा तर यूट्यूबवर मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. आणि मस्त उकळी फुटली आणि तुम्ही बघू शकाल जबरदस्त दिसते ही कांदवणी. क्या बात आहे. छान असा तवंग आलेला आहे. कन्सिस्टन्सी पण जबरदस्त आली आहे. आहा, आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. भाकरी चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत पण भन्नाट लागते. पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक पदार्थासोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.